तुका प्रभू रामचंद्र भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज पवनसूत हनुमान शांती ब्रह्मा एकनाथ पार्वती पते शिव हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाळ बाबा की जय भगवान बाबा की जय राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। चला स्वप्नेची या स्वप्न स्थिती कौशिका राम रक्षाची प्राप्ती जे का दाटुकी त्रिजगती उद्धरणार्थी हॅलो सज्जनो कथेचा संवाद गोड आहे जगाचा मालक जगाचा चालक आहे बाबा। अरे तुमच्या आमच्या जन्माची व्यथा कमी करणारा आणि त्या मालकाची कथा आहे। लक्ष्मण भया पत्र वाचून दाखवू लागलेला आहे। प्रभू रामचंद्र गदगद हसले। अरे त्या रामाच्या नावामध्ये काय ताकद आहे। प्रभू रामचंद्राचं नाव जर घेतलं सज्जनानो अरे जणांचा उद्धार होतो। माझी अहिल्या उधरून गेलेली आहे असा माझा प्रभूचं गुणगान एकनाथ महाराजानं या ओळीमध्ये सांगितलं। व्याजसाठी केला होता अठवाचं शेवटाचं दिस गोड होण्यासाठी बाबानो। अरे इथं घागरवाड्यांच्या पब्लिकला धन्यवाद आहे बाबा। पूर्वजन्मी तुम्ही पुण्य केलं म्हणून तुमच्या इथं रामायण लागलं। सहज लागत नसतं त्याला पुण्य लागतं असे या ठिकाणी गोवी सांगते। बोला बाबा राम रक्षा ज्याचे हाती कळी काळ त्यासी कापती चला यम धर्म पाया लागती। अरे ज्याच्या मुखात राम नाम आहे अरे त्या ठिकाणी काल सुद्धा म्हणतो नगर आहे बाबा तिकडं लई तिकडं दगडायचं तिकडं नको एम सुद्धा लोटांगण घालतो। अरे ते राम नाम घेतात प्रभू रामचंद्राचं चिंतन करतात। अरे त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा संधी नाही। ए माता ढाकणे सगळ्याला धाक करणारा तो सुद्धा रामाची नाव घेतल्यानंतर चळचळा कापतो आणि त्या प्रभू रामचंद्राचं गुणगान माझे एकनाथ महाराज या ओळीमध्ये सांगू लागले। बोला बुडा राम रक्षा व्युत्पत्ती दोनाची अक्षरे राम नामोक्ती चल चल युक्तीची पीठे भ्रांती ब्रह्म प्राप्ती ठसावे। अरे राम नामाची किंमत सांगितलेली आहे पण राम नाम फक्त अक्षर दोनच आहेत। अरे ज्यानं दोन अक्षरे राम नाम घेतले अरे त्याच्या जीवाचं कल्याण झालं बरं का। म्हणून त्या ठिकाणी ते नारद सांगितलं ना कंठी धरिला कृष्ण मणी। अरे कंठी म्हणजे मणी काय आहे कोणता मणी आपल्या कंठामध्ये या ठिकाणी कृष्ण मणी असतो बरं का। हे बाकीचे मणी जाऊ द्या त्याला कोण गिनते। अरे आज येते जाते ढगाऱ्याला जात असतो पण काही मत माणसानं काल टाईट राहिली पाहिजे। म्हणून ज्याच्या मुखात प्रभू रामचंद्राचं चिंतन आहे त्याला कुठलीच भीती नाही। बोला बाबा राम स्मरणाचे नियम ब्रह्मस्थिती गररी काळाची करी उभे ऐसे नाम दाटू गे। अरे नाम ज्याच्या मुखात आहे नित्य निमे नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी फक्त म्हणायचे हे नित्य निमे फक्त म्हणायचं। असं चिंतन बर का। म्हणून अरे जिथं नेम आहे तिथं भगवंत सुद्धा लोटांगण घालतो। अरे त्याच्या घरावर सुदर्शन चक्र घेऊन आपल्या भक्ताचे रक्षण करतो इथपर्यंत बाबा। बोला श्रीराम नामाची स्थिती पूर्ण बाणली हनुमंताची त्याची पावन कीर्ती त्रिजगती असे राम नामाची कीर्ती आहे आणि ती बाणली हनुमंताशी। अरे राम नामाची कीर्ती फक्त हनुमंतालाच माहिती ह्या नाही बरं का। नागरगोजा बाप्पाला हनुमंत नाही नाव असं ते ठिकाणी चांगलंच नाव आहे त्याच्याबद्दल काय आपल्याला घेणं नाही। म्हणून या ठिकाणी अरे हनुमंताचं आणि प्रभू रामचंद्राचं काय नातं आहे आणि हनुमंतानं माझ्या रामाची सेवा केली आणि सेवा केली पण चंद्र सूर्य आहेपर्यंत कीर्ती महान राहिली ह्याला महत्व बरं का। टाळ्या वाजवून सांगायचं निघलं जाईल दीड खाऊ अरे त्याला सुद्धा या ठिकाणी काय पाहिजे हात नाम बोला बाबा। ऐसी हनुमंताची स्थिती ब्रह्मयाने लिहिली ब्रह्मलिखिती पुढे कपी पुच्छ प्रदीप्ती केली ख्याती ते ऐका। ऐशी हनुमानाची कीर्ती हनुमंताची
हनुमंतानं या ठिकाणी काय काय केलेलं आहे, रामनामाची किती आहे, पण लंकेमध्ये जाऊन हनुमंतानं काय केलं हे बर्मपत्र आहे बरं का. माणूस डबल तेच झालं डबल म्हणा हे बर्मपत्र आहे. लक्ष्मण वाचून दाखवू लागलेलं आहे. तिथं सुद्धा इतकी गर्दी, तिथं तुला काय माहिती, अरे तिथं सगळे वानर या ठिकाणी बसलेले आहेत आणि लक्ष्मण भाया वाचू लागलेला आहे. परंतु रामचंद्राच्या डोळ्याला पाणी आलं बाबा टाप टाप. आणि माझ्यासाठी हाडाचं काढ केलं माझ्या हनुमंतानं. काय माझा हनुमंत आहे, काय देऊ त्याशिवाय उतर आई बोला पुढं. उची धडाडी उतासू हनुमंतासी अति आवेश, जैसा खेवाली अमृतांसू ऐसा उल्हासू वानरी. अरे बाबा या ठिकाणी म्हणले त्या शब्दाला आग लावलेली आहे. आग लावल्यानंतर वांडराला इतकं समजा उल्हास, एखादे आचरक मारताना अमृताला ठेलवा बरं हे गेला. इसका पेला राजेजीला वेला ओवी नाचत नाचत मिरा. तिकडे काय जायचं हे कथाच आली पाहिजे आपल्या तिकडं सांगा. म्हणून या ठिकाणी अरे त्या हनुमंताला या ठिकाणी आणि किती आनंद झालेला आहे बोला पुढची. राम नामा परत बोला नाही साधन सरते अग्नि बांधू न शके माते कृपा रघुनाथ मज. अरे बाबा हनुमंत म्हणतोय बाबा, अरे राम नामाचं माझ्या मुखात आहे आणि माझ्या मालकाचं मी काम करतोय आणि मला कोण काय करणार आहे. मी चाललो ना सत्यकर्मा व्हावे साहेब तू खा म्हणे आणि सत्यकर्मा तिथं कुठे जा करा बरं का, याला कुणालाच नाही बरं का. म्हणून अरे रामाच्या नावात आणि प्रभू रामचंद्रन माझ्यावर कृपा केलेली आहे. म्हणून माझ्या आतापर्यंत मला अग्नी बाधत नाही, मला पाण्यामध्ये बुडत नाही, विष बाधत नाही. आणि 7 पास मला सांगितले बरं का, 7 पास सुद्धा हनुमंता पुढे चिल्लर बोला. रामा नामे हनुमंत सप्तपाशबद्ध निर्मुक्त परितोही पुचे तळमळीत राक्षसांत करावया. अरे राम नामाच्या या ठिकाणी समजा आहे पण शेपटाला या ठिकाणी आगणी लागलेला आहे. मगाच राजा रावणाचा ज्याचा दरारा होता ना बाबा तुम्हाला त्याचा दाढी झाल्या आणि त्याच्या दाढ्या विषया सगळ्या जळालेल्या आहेत असं आहे. पण जळाल्या होत्या पण बाकीचे जे राक्षस होते ते म्हणजे आता काय करणार आहे बाबा संगतीचा परिणाम. तिथं म्हणते आपण नाही सहज बोललो तरी माणसाला राम जाऊ द्या. म्हणून ह्याच्या नादाला लागलो राजा रावणाच्या. अरे आमचा संसार वाटुळ झाला, आमचे बाया पोरं जळून खाक झाले आणि जेवढं आम्ही समजा कष्टानं कमून बाप्पा आणलं होतं ना डोळ्याला गेलं ते म्हणते बोला. लागली अर्धचंद्री आणि खरसी आणली मुखा भितरी उच्च पसरो निधरणीवरी मरणानुकारी कपी पडे. अरे बाबा या ठिकाणी म्हणताय या धुरानं आम्हाला कुंकण जाता येईना आणि शब्दानं या ठिकाणी मरणी मरे मरणी मरे मरणी. अरे आपलं मरण जवळ आलेलं आहे बरं का. आणि जेव्हा माणसाचं मरण जवळ आलं घडा भरत आला काही सांगायची उगत तिकडे गेला निघला. अरे तो संपलेले ना तिथं खुर्ची रिकामी झाली की जावंच लागतं. उग माणसं म्हणते तसं नाही बरं का, नशिबालाच भावायचं. ज्या टायमाला समजा राजा कुणाचं युद्ध चाललं होतं कुणाचं तुम्ही सगळे इथं वाचक सुप्रभ हो तुम्ही महिषाची मूर्ती मी तुळाची दशे भक्ती म्हणून बोल. आता इथं सगळे रती महारथी याकडून एक इथं असं आहे बरं का. म्हणून ज्या टायमाला वालीचं सुग्रीवाचं युद्ध झालं वालीनं सुग्रीवाला इतक्या बुक्या मारल्या सुग्रीव व्याकुळ करू लागला आणि हळूच आला रामा काय माझा अंत बघता हो. अहो मला तुम्ही जा म्हणला किती बुक्या मारल्या किती लाटा मारल्या वरून का असं केलं बरं का. म्हणून हातल पाठवला असं चिंतन चाललेलं आहे. प्रभू रामचंद्र म्हणले बाबा तसं नाही, तुझ्या कर्मात तेवढं होतं ते कर्माच्या पुढे मला काही करता आलं नाही ना. तसं माणसाला काही बी करा नशिबाच्या पुढे कुणाला जाता येत नाही. चला बाबा मग राक्षस यावं समजत जेव्हा हलवून पाहतो तो कपी हलविनात पाय. राक्षस आल्यानंतर माझ्या हनुमंतानं मौन धरलं बरं का. माणसं शाने मौन धरते तकुर्डे बाबा जागून ते तुम्ही महान आहेत. तुमच्या हनुमानी 2-3 जागेवर तुम्ही रामाला धन्यवाद आहे बरं का. आणि कुर्डे बाबाचं एक गोवी सांगतो गोवी म्हणजे ते काय लिहिलं नाही तिने काय बरं का. कुर्डे बाबा आणि गरीब परिस्थिती होती त्यांची. गरीब परिस्थिती असताना या ठिकाणी नोकरदार होते आणि रोज पोतीला जायचंय पण जायचं पण मालक जाऊन देत नव्हता. बैलाची वैरण फिरून टाकायची, पेंड्या हातरायच्या वरी हातरून टाकायचं आणि पेंड्या हातानंतर वरी शाळ टाकायची.
बरोबर आहे का? शाल टाकायची आणि पोथीला जायचं. कुणी म्हणलं तरी अरे कुरडे झोपलेला आहे तिकडे जाणं नको. अशी अवस्था असते भक्ती म्हणजे प्रेम होतं ना. म्हणून हनुमंत काय म्हणतोय? प्रेम. रामानं मला तारलं. राक्षस म्हणले आता होळी झालेली करू काय? बाबा बोला. एक उलथे पालते करीती रे धरिती पुचाग्रीने हनुमंताला ह्या ठिकाणी करू लागले. अरे त्या ठिकाणी काही तंगड्यावरी करू लागले, इकडून बोलत्या करू लागले, का खातवर करू लागलेले. अरे हे जळाला मेला मेला मेला. शाने माणसं बोल नाही बरं का. ज्या टायमाला वगाला येईल त्या टायमालाच कालर टाईट करत या. आता सांगायचं काम नाही बाप्पाला. बाप्पा गेला तसं म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि सगळे राक्षस मेले. अरे मेला न ती म्हणतो अरे माझ्याच वस्त्रानं मेला नाही तुझ्या. बोला बाबा. एक ढुंगी घालती काठ्या चला कहाणी ती फडफडाटा. बोला. ऐसा वानर मिसगाळा. चिमट्या सुद्धा घेऊन कुणी खुलू लागलं. अरे माझ्या हातानं या ठिकाणी तो मेलेला आहे अशी माझ्या हनुमंताची अवस्था करू लागले. हनुमंतानं मिस काय घेतलं मग बोलायचं ती महारथी रामदेव महाराज. हनुमंतानं मिस काय घेतलं. हनुमंताला सगळंच येत होतं करायला. पण प्रभू रामचंद्र राम जन्माच्या आधी रामायण लिहिलं त्या ओव्या माझ्या रामाला ओळखून दाखवायच्या होत्या. हनुमानजी म्हणले अरे ह्याला 2 मिनिटात तिकडे तिकडं. पण नाही म्या जर केलं तर माझ्या मालकाचा अपमान होईल ते म्हणते. बरं का ते माझ्या मालकाचा अपमान होईल म्हणून मी शांत आहे. शांतमाजी बोले. बोला बोला. ऐसे मिस करून या तिन्ही गोती. बोला बोला. हॅलो ने दीपातया पाती. चला मरते निमाला ऐसे करून या निगोती हलून दी पाता पाती अशी निगोती केलेली आहे. पाता पाती म्हणजे भवया सुद्धा हलून देत नव्हतं बाबा. 2 वया सांगतो बुक काय ना गुळ घेऊन जातो खायला वाटतं. असं चिंतन आहे बरं का. अरे ते आपल्या भावया सुद्धा हनुमंत हलू देत होता. मीच घेतलं मेला मेला हनुम्या मेला हनुम्या असं कोण राक्षस बोलू लागले. आणि अचानक सगळे गोळा करून द्यायचे ना. सगळे गोळा करून घ्यायचे तर सगळे. आणि सगळे गोळा करून गेल्यावर मग कशाला एक मारला की सगळं हे हनुमंताचं होतं. काय बोलले. बोला. वानर वीर जगजेठी मारिया राक्षसांच्या कोटी. इंद्रजित रावण धाक्य पोटी. अवघ्या पोटी अतिधा. अरे त्या राक्षसांच्या कोटीची कोटी म्हणजे कितीतरी मारले कोट मारले. लाईट म्हणले मी येऊन आहे म्हणून बंद केली का काय बाबा. बरं काय नाही गोरबाजी जाऊ द्या आणखी असं जाऊ द्या. आवाज म्हणले ह्याला बदल करून टाक. अरे खरी मूर्ती घेत नाही. चला म्हणून या ठिकाणी सांगितलं अरे किती राक्षस कोट्यानं कोटी मारले किती नाश केला. आणि राहिलेले हनुमंतापाशी इडे घालू लागली. मरण जवळ आले कुरड्या बाबा. बोला. जरी हा मरण न सांगता. बोला. ऐका ऐका. करिता यांच्या वरी तीक्ष्ण बुद्धी लंका नाथा छळाने हनुमंता मारिले. अरे बाबा हे मरण सांगितलं नाही सांगितलं खोटं सांगितलेलं आहे. हनुमंतानं लंका नाथाचं छळन केलं. जैसं तसं आहे. मी म्हणलं नांदे महाराज लय बेकार आहे. हा हे पोट कळतं ना 3 पट मी नाला की ती पोट मध्ये तुझ्या तू 3 पट त्याला काय बोलतो असे बरं का. म्हणून माणसानं कसं राहिलं पाहिजे ह्याचा हेच आहे. म्हणून अरे राजा रावणाला कपट केला म्हणून हनुमंतानं मेज घेतलं. राजा रावणाचा काटा काढू लागलेला आहे. बोला बाबा. वानर सत्यवादी पूर्ण श्रीराम सांगून याने समरण आपण आपण मारविले. आता रामायण येतं मस्त शक्ती पुढच्या महिन्यात 8 नाही का 8 तारखेला पुढच्या महिन्यात. खरं म्हणजे आम्हाला थांबायला काय सांगतात काय. अरे ते वांडेरानं काय केलं स्वतः खरं बोलला आणि आपलं मरण सांगितलं. हातानच मेला ना. हातानच मेला. एक माता मावली होती बरं का.
का माता माऊली मी तुम्हाला तेव्हा सांगितले आपण एकाच घरचे ते एक माता माऊलीनं बाप्पा सोनं केलं चांगलं केलं आणि आम्हाला येणार घालायला कुणीच विचारलं नाही गळेमध्ये सोनं होतं ना कुणीच विचारलं नाही तिला कुणीच विचारलं नाही काय करू बाई म्हणली इतकं सोनं म्हणले 10,000 जवळ आले 10,000चं सोनं मी इतकं केलं समजा किती केलं पण मला कुणीच विचारलं नाही म्हणजे आता एक किती करते गेली पहिलं झोपड्या होत्या आता तारसेत झोपड्या होती झोपडीला काळी लावली धन 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 धना जाळ झाला हे भरा बाया झाल्या बाप्पा गोळा आली काय आता आमच्यावर घेतो आमच्यासारखी एक शाणी असेल आणि ती म्हणली आता माय म्हणजे हे कर आणि कवा केलं का तू अगं म्हणजे त्याच्यासाठी झालं ही झोपडी आता तुला कसं कळणार म्हणून आली म्हणतोय आणि हे मी केलंय तुमचा नैनाद करायचा आहे तुम्हाला उधळून द्यायचंय असं चिंतन बोला वैद्य पाहती विचक्षण बोला म्हणती कपीचे हृदय आहे प्राण परितो अतिशय शिक्षण काही डॉक्टर पूर्ण आमच्या गावामध्ये जमीन घेतली एका लाईनलाच होतं आम्ही समजा बरं का म्हणजे तिथं वैद्य मी ते म्हणतो तुला काय करायचं डॉक्टरचं नाव म्हणजे डॉक्टरनं बोलल्यानंतर ते कानामेने घातलं हनुमंताला तपासू लागले आता इथं डॉक्टर तपासून का म्हणजे डॉक्टर जरा डोळे पांढरे करा जरा सुवास घ्या असे डॉक्टर मध्ये अरे बाबा इतकं घ्यायचं तुला कळालं पाहिलं ना कळलं नाही हनुमंताला चापून बघू लागले हनुमंताला या ठिकाणी थोडी दुखी म्हणते डॉक्टर बोला हनुमान निमाला ऐकोनी घाव घाताला निशानी इंद्रजित हरिकला मनी वाटी शेरणी चला अरे हनुमंत मेला म्हणले इंद्रजितला वाटी म्हणे फुलवणार माझ्यासारखा बरं का थोड्या नानाला लई खळखळ असतो थोडा असलो त्याला वाटतं अरे मी म्हणून काही करीत नाही म्हणून इंद्रजितला आनंद झाला म्हणले चला आणा साखरेची पोती आणले फुकट होते का ते अरे कष्टाचे नव्हते ना ते आलं तसं जात असते म्हणून शिरणी वाटू लागला कुठं प्रत्येक घरात तो स्वतः नव्हता शेव भरपूर होते पुढे काय झालं रावणे माईला मारुती लंका लोक पाहू येती राक्षस विराची पंक्ती आम्ही